25-30 रेंज बसेल साधारण। खेळणी आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकता। रखमाई गायमध्ये व्हरायटी आहे, मोठे पण दिवे असणार आहेत। हा आहे राम दरबार, हा आहे वाजणारा शंख। प्रकारे तुम्ही शोभेच्या मध्ये असे करंडे वापरायचे, कायची क्वालिटी किती सुंदर आहे फुलदाणी एकदम। नमस्कार, आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। MG वेलजी या शॉपला भेट दिलेली आहे। याचं लोकेशन सांगते, रविवार पेठेमध्ये आहोत आणि समोर बोंबिल मार्केट आहे। बोंबिल मार्केटच्या अगदी समोरच असणार आहे आणि इथून आपण सरळ खाली गेलो तर अंका ज्वेलर्स पर्यंत आपण पोहोचू शकतो। थोडंसं मार्केट तिकडचं दाखवा त्यांना। या बाजूला आपण इकडे सरळ गेलो तर अंका ज्वेलर्सच्या बाजूला आपण जातो खाऊ गल्लीकडे। तर आणि आज आपण खास संक्रांतीचे वाण लुटण्याची व्हरायटी कव्हर करणार आहोत। हे पितळ्याचं पुण्यातील सर्वात जुनं दुकान आहे। यांचा स्वतःचा कारखाना आहे आणि खेळणी पितळी वस्तू यांची इथं तुम्हाला अगदी होलसेल भावात मिळणार आहे, किरकोळ सुद्धा आणि विक्रीसाठी सुद्धा। तर सर आपल्या सोबत आहेत। सर आपलं दुकान किती वर्ष जुनं आहे? 70-75 वर्ष, म्हणजे तिसरी-चौथी पिढी आपली चालू आहे इथे। तिसरी पिढी। आपण दरवेळेस इथला शूट घेतो, तर आज आपण खास व्हरायटी कव्हर करतोय बघा। संक्रांत वाण स्टील मध्ये आणि काय रेंज असणार आहे? स्टील मध्ये बघा हे सगळे प्लेट, डिशा, वाट्या, कुंडे, निरंजन, किसन्या, अगरबत्ती स्टँड, डबे, सोलणी, कोयऱ्या, लोट्या, असे स्टील मध्ये बऱ्याच प्रकारच्या कमीत कमी 50 ते 60 प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला मिळतील। आणि साधारण याच्यामध्ये तुम्हाला 100 रुपये डझनापासून ते 400-500 रुपये डझनापर्यंतच्या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील। यामध्ये असे निरंजन वगैरे येतील, हे 120 रुपये डझन निरंजन येतील। हे अगरबत्ती स्टँड वगैरे हे 200 रुपये डझन येतील। छोटा हे 180 रुपये डझन येतील। हा कोटेड आहे ना? हा पितळाचं पाणी चढवलेलं असतं। हे पण दिसायला सुंदर दिसतात, छान आहे। म्हणजे संक्रांतीला बरेच लोक वाटायला घेतात। हे कसं बसतो? हे 200 रुपये डझनापर्यंत जातात। आणि हा हे विस्कर आहे, हे 240 रुपये डझन पर्यंत बसतात। ह्याच्यामध्ये पण साईज असतात, लहान साईज, मध्यम साईज, मोठे साईज। ओके, आपण छोटी ठेवली आहे। म्हणजे आता छोटी साईज आलेली आहे, आणखीन 2-3 दिवसामध्ये भरपूर माल येणार आहे। त्याच्यामध्ये कसं प्रत्येक गोष्टीच्या साईज नुसार रेट असतात। लहान साईज, स्मॉल साईज, मीडियम साईज, मोठी साईज, बिग साईज असे रेट असतात। आता इथं 1 नंबरच्या साईजचा आपण कव्हर करतोय। 1 नंबर साईज आहे, माझ्यामध्ये 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे सगळे साईज असतात। तर तुम्ही असं नाहीये की हा आता 1 नंबरचा रेट सांगितला तर हाच 2 नंबरला असणार आहे, असं नाही। रेट वाढत जाणार आहे। आता हा आहे बघा, पातळ ठेवायची रिंग सुद्धा आहे, हे सुद्धा लोक घेतात वाटायला। ते असे किरकोळ मध्ये बाजारामध्ये असे 40 रुपये 50 रुपयाला एक विकली जाते। बरं, इथे होलसेलच्या रेट मध्ये तुम्हाला 240 रुपये डझन अशी मिळणार आहे। आता हे छोटे डबे आहेत, छोट्या डब्यात असे हे चटणी, लोणचं, कोशिंबीर वगैरे ठेवायला अशी एक डबी 40 रुपयाला विकली जाते दुकानामध्ये। इथे होलसेलच्या रेट मध्ये तुम्हाला 200 ते 250 रुपये डझन मिळते। ही 2 नंबरची आहे, ही 2 1 नंबरची। नंबरची साईज पण येते बघा, इथे 1 नंबर, इथे 1 नंबर आहे खाली। ही 1 नंबरची साईज पण आहे। ही 1 नंबरची साईज साधारण तुम्हाला 240 रुपये डझन जाते। छोट कमी बसते म्हणजे। 2 नंबरची साईज 280 रुपये डझन जाते। 3 नंबरची साईज घेतली तर 350 रुपये डझन। ओके, आता याच्यामध्ये कसं आहे, मालाची क्वालिटी पण जाड क्वालिटी, पातळ क्वालिटी याच्यानुसार रेट असतात। ओके, आता इथे डिश वाट्या पण आहेत ज्यामध्ये अगदी चांगल्या क्वालिटीच्या आहेत। क्वालिटीच्या वाट्या आहेत। अशा दुकानामध्ये गेलं तर ही एक वाटी तुम्हाला 50 ते 60 रुपयाला एक मिळते। बरं, इथे तुम्ही होलसेलच्या रेट मध्ये घेतलं तर इथं तुम्हाला साधारण 300 ते 250 रुपये डझनाला पैसा माल मिळतो। आणि अगदी छोटी घेतली तर आपल्याकडे अशी साधी पण आहे, जरा कमी वेट मधली। हे कमी वेट मधले आहेत, हे साधारण तुम्हाला 150 रुपयाच्या रेंज मध्ये वाट्या मिळतात। यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या हेवी रेंज वाल्या पण डिश अवेलेबल आहेत। असे डिश कॉम्बो मध्ये असलेल्या बघा वाटी सारख्या शेप मध्ये खोलगटे आहेत। अशा प्रकारचे बाउल आहेत, अगदी मोठा बाउल आहे हा। त्याची काय याचं काय रेंज बसणार आहे? साधारण तुम्हाला 300 रुपये डझन बसतात होलसेल मध्ये। आणि ही मोठी आणि या साईज मध्ये घेतलं तर हे 250 रुपये डझन बसतात। ओके, पण हे जो क्वालिटी मध्ये थोडा जाड पातळ फरक असतो, मालाच्या दर्जानुसार त्याची किंमत असते। तर इथं आल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल, डिश उचलली की त्याचा रेट कळतो। हे ठोक्याची परात, ही किती 6 नंबरची बसेल आपल्याला? या क्वालिटी मध्ये घेतली तर ही 300 रुपये डझन जाते। अजून याच्यामध्ये लहान साईज पण असते, लहान साईज असते ते साधारण तुम्हाला 150 ते 180 रुपये डझन बसते। म्हणजे तुमचं बजेट जरा कमी असेल तर आपण त्या पद्धतीने करू शकतो। आता काही गोष्टींना सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता। यासोबत क्वांटिटी मध्ये तुम्ही आपल्या इथून वाण म्हणून पण काकडी, बटाटा वगैरे सोलायला याचा उपयोग होतो। दुकानामध्ये जर घेतलं ही वस्तू एक वस्तू तर 60 ते 70 रुपयाला मिळते। आता खास संक्रांती निमित्त ही वस्तू आपल्याला साधारण 300 रुपये डझनापर्यंत मिळते। डझन घेणं गरजेचं आहे। जे रेट आहेत ते सर्व डझनाचे आहेत। तुम्ही क्वांटिटी कमी केली की रेट बदलणार आहे। इथं बाउलची पण साईज आहे आपल्याकडे, हे तुम्हाला जास्त आहे। हा मोठा बाउल कितीला बसेल दादा? साधारण तुम्हाला 600 रुपये डझनच्या आसपास जातो। म्हणजे जशी साईज वाढवणार तसे रेट वाढणार आहे। हा 360 रुपये डझनचा साईज आहे।
त्यानंतर हा 540 रुपये डझन आहे, हा 600 रुपये डझन आहे. एकदम मोठे मोठे घेतले तर हे असे 900 रुपये डझनाचे वगैरे पण भाव येतात, चांगल्या क्वालिटीचे. ओके, मोठे जरा खोलगटे 1-1.5 किलोचं तुम्हाला साहित्य त्यामध्ये बसून जाईल, गहू वगैरे. तर आता इथे आपण पितळी व्हरायटी पण आपल्या इथं कव्हर करू शकतो, ज्यामध्ये पूजेचे सर्व साहित्य आपल्या इथं अवेलेबल आहे. अगदी छोट्या छोट्या पितळी वाट्या सुद्धा आहेत, साधारण 25-30 रुपयापासून 25 ते 50 रुपयापर्यंतच्या वाट्या असतात. त्याच्यामध्ये वाट्याच्या साईज नुसार त्याची किंमत असते. साईज ही बघा, आता ही मोठी आहे तर याची रेंज वेगळी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याकडे डिश सुद्धा अवेलेबल आहेत बघा. नैवेद्य ठेवायला प्लेट पण असते, प्रसाद ठेवायला प्लेट असते. या गोष्टी पण तुम्ही संक्रांतीमध्ये लुटू शकतो. म्हणजे जो तो आपापल्या बजेट प्रमाणे. आता पितळी घ्यायची असतील आणि 2 नंबरचं तर हे घ्यायचं तर काय रेंज बसेल साधारण तुम्हाला 900 रुपये डझन पर्यंत जाते. ओके. चांगल्या क्वालिटी. आणि आता ही छोटीशी आहे ही पण 900 रुपये डझन जाईल. हे लहान पण एकदम वजन जास्त आहे. आणि तांब्याची पण आहे, ही जी थोडं कमी आहे वजन, पण ही तांब्याची आहे. पितळी पण आहे बघा. म्हणजे तुम्हाला कमी बजेट असेल ना तर तुम्हाला कमी बजेट साठी सुद्धा व्हरायटी आहे. सगळ्या गोष्टी आहेत, पण मालाच्या दर्जानुसार त्याची किंमत असते आणि त्याच्या क्वालिटीनुसार सगळे रेट असतात. आता हे बघा, हे मी स्वतः खरेदी करून गेलेली आपल्या इथून संक्रांती मध्ये याचा सुगडासारखा वापर करण्यासाठी, किंवा आपल्या दिवाळीमध्ये पण याचा वापर होतो मातीचा वापरण्यापेक्षा. वा, हे बघा किती सुरेख. याची काय प्राइस जाईल? साधारण तुम्हाला 250 ते 300 पर्यंत जाईल. हे वजनावर असतं का? नाही, हे साईज नुसार रेट असतात. आता ह्याच्यामध्ये 4 साईज आहेत बघा. हे बघा इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे साईज असतात. मी सगळ्यात छोटी साईजचे रेट कव्हर करते, मोठ्या साईजचे करत नाहीये. त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर साईज नुसार तुमचे रेट बदलणार आहेत. आता हे पण पॅटर्न आले, शंखचक्र म्हणून असतात. हे शंखचक्र पण आजकाल बरेच लोक घेतात, म्हणजे हा पण छान पॅटर्न आहे. विष्णू दिवे आहेत बघा हे, किंवा बालाजीला जादा करून यूज होतात. त्यामध्ये पण तुम्हाला साईजेस प्रमाणे रेट बदलणार आहेत. यानंतर आपल्याकडे समया सुद्धा बघायला मिळतील. इकडे पण समया आहेत बघा. घंटी आहेत, देवदेवतांच्या सर्व मूर्त्या अवेलेबल आहेत. घंटीमधली व्हरायटी आहे. याच प्रकारे तुम्ही अभिषेक करत असाल तर अभिषेक पात्र सुद्धा आहे. खेळणीचे सेट आहेत, खेळणी आपल्या इथं बनवली जातात, खेळण्यांचे सेट आहेत. यानंतर लांबण दिव्यांची पण व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे आणि यामध्ये पण पॅटर्न कव्हर करता येणार आहे. तांब्याचे सुद्धा आपल्याकडे बघा अशा प्रकारे सुंदर जग म्हणता येतील. खेळण्यामध्ये आपल्याकडे अशी खेळणी आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकता. सुंदर अगदी फॅन आहे. इथं तुम्ही बघताल तर टेलिफोन आहे. सुपडी, लोणच्याची बरणी, खलबत्ता, टिफिन, शेगडी, अंडा कळशी, परत तवा पण आहे, जाडमध्ये तवा, कपशी पण आता ठोक्याची कपशी काढली बघा. पहिले साधी याची, आता ही ठोक्याची कपशी छान, म्हणजे हाताला लागत नाही आणि एकदम सुंदर क्वालिटी. हे बघा, तुम्ही खेळण्यासाठी पण वापरू शकता आणि अगदी ह्या कुकर मध्ये तुम्ही स्टोव पेटवू पण शकता आणि कुकर लावू पण शकता. चहाचं भांड बरोबर. माग बंब आहे, फॅन आहे, पितळी डबे आहे. डब्यांमध्ये तर 7-8 प्रकार आहेत. इथे तुमच्या घरात लग्न सराई असेल तर लग्न सराईसाठी अशा प्रकारचे शुभ कलश आहे. देवापुढे ठेवण्याचे तांब्या पितळ्याचे ठोक्याचे आणि अशा प्रकारे कार्विंग केलेले छोटी मोठी भांडी आहेत. याच प्रकारे निरंजन आणि उदबत्ती स्टँड मध्ये तर असंख्य व्हरायटी आपण आपल्या इथं कव्हर करू शकतो. सिंगल व्हरायटी सुद्धा तुम्ही आपल्या इथून कव्हर करू शकणार आहे. यामध्ये देवदेवतांचे याच प्रकारे बघा विठ्ठल रखुमाई, वासरू आणि गाय मध्ये व्हरायटी आहे. वासरू, हत्तीमध्ये बरेच प्रकार आहेत. गणपतीमध्ये लक्ष्मी, बाळकृष्णामध्ये पण अगदी घेईल तसे व्हरायटी तुम्हाला. असे गोल्डन पॉलिश मध्ये, पितळामध्ये, प्लेन पॉलिश मध्ये, परत ह्याच्यामध्ये अँटिक मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला अँटिक मध्ये असे दागिनेवाले पण बाळकृष्ण. यामध्ये तुम्ही बघताल अगदी स्वामींमध्ये पण 2 व्हरायटी आहे. फेटेवाले स्वामी, रेग्युलर स्वामी, साईजेस अवेलेबल आहे बघा. इथे बघा तुम्हाला शोचे गिफ्टेड दिवे सुद्धा अवेलेबल आहेत. सुंदर असे कमळाच्या आकाराचे लक्ष्मी दिवे सुद्धा आहे. अशा प्रकारे साईजेस वर अवेलेबल आहेत बघा. तुम्हाला मोठे हवे तर मोठे पण दिवे असणार आहेत. हा आहे राम दरबार. हा आहे वाजणारा शंख, पितळी वाजणारा शंख. याच प्रकारे अशा प्रकारे तुम्ही शोभेच्या वस्तू सुद्धा घेऊ शकता ज्या तुम्ही भिंतीवर डायरेक्ट हे करणार आहात. माग बघा तुम्हाला कल्पवृक्ष सुद्धा आहे. दिव्यांमध्ये तर असंख्य व्हरायटी आहेत. याच प्रकारे कलशामध्ये पण तुम्हाला असंख्य साईजेस आणि व्हरायटी बघायला मिळतील. आणि हा ठोकेचा आहे पूर्ण बारीक बारीक मिश्रण. अष्टलक्ष्मी कलश आहे. आता तुम्ही वजनाला एकदम हेवी, वजनदार आहे. यामध्ये पितळी सुद्धा येतो, साईजेस पण येतात, ठोक्याचे पण येतात.
चहाची किटली सुद्धा आहे बघा आपल्याकडे. ते पण आहेत आणि हे नक्षीवाले पण केलेले आहेत. सगळं हँडवर्क हाताने नक्षी काम केलेले आहे. सुंदर व्हरायटी आहे. तुम्ही इथं आल्यावर भरपूर व्हरायटी कव्हर करू शकता. त्याच्यात तुम्हाला आता ह्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या मूर्त्या सुद्धा आहेत. त्या सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या मूर्त्या पितळामध्ये अँटिक मध्ये. हे बघा पूर्ण याच्यावर बारीक काम आहे. बारीक नक्षी काम, कोरी काम, फिनिशिंग बघा. तुम्ही हे बघताल तर मूर्ती एकदम छोटीशी आहे बघा. माझ्या हातात कशी मावलेली आहे. हे बघा खूप छोटी मूर्ती आहे पण याच्यावरचं काम बघा किती बारीक आहे. गणपती पण आहे, सरस्वती पण आहे त्याच्यामध्ये, परत दत्ताची पण मूर्ती आहे जी त्याच्यात. हे बघा डिटेलिंग बघा त्याचं. मूर्ती अगदी छोटीशी आहे. ही माझ्या बोटाच्या एवढीच आहे मूर्ती बघा. साईज खूप छोटी आहे. हे हत्ती पण बघा, ह्याच्या हत्तीची नक्षीकाम बघा. ह्याच्या बाकीच्या हत्यांमध्ये कसं असतं बघा. हे बघा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये किती फरक आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला हत्तीचे दात पण सोय जे असतात ते एकदम क्लिअर कट दिसतात. घंटी पण आहे आणि ह्याला घंटी पण आहे. ह्याचं कोरीव काम, नक्षीकाम आणि सोंड बघा किती वळणदार अशी सोंड आहे. आणि ही क्वालिटी बघा कशी. तर याचे रेट त्यावर डिपेंड आहे. ह्याचे रेट थोडे जास्त आहेत. जास्त असणार रेट, ह्याचे रेट थोडे कमी असतात. असे पितळी तुम्हाला बघा असं पूर्ण सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी पूर्ण पण आहे. परत दरवाजाला लावायसाठी सुद्धा आपल्याकडे व्हरायटी आहे बघा. इथं तुम्ही बघताल श्रीकृष्णाची उभी मूर्ती पण आहे, घंटी आहे आणि अशा प्रकारे शिवलिंग सुद्धा असणार आहे जे तुम्हाला रिमुव्हेबल आहेत ना. हे रिमुव्हेबल आहेत. असे गिफ्टेड साठी तुम्हाला असे डबे सुद्धा आहेत. तुम्ही अशा प्रकारचे गिफ्ट देण्यासाठी. आता उन्हाळा येईल, सोऱ्या सुद्धा व्हरायटी आहे. म्हणजे आपल्याकडे सगळी पॅटर्न तुम्हाला कव्हर करता येत ना. ठोक्याची पातेली वगैरे पण असतात का? किचनवेअर आयटम नाही, सगळं पूजा आर्टिकल मध्ये आपल्याला. ओके. पूजा आर्टिकल्स मध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे हवे असतील ना, चौरंग, चौकोनी चौरंग सगळे मिळतात. हे सुद्धा अवेलेबल आहेत. याच्यामध्ये सायझेस पण बघायला मिळतील. उरलीची व्हरायटी आहे. उरलीमध्ये लहान उरलीपासून मोठ्या उरलीपर्यंत अवेलेबल आहे. तुम्हाला 5 इंची पासून 18 इंचापर्यंत सगळे साईज आहेत. सर्व व्हरायटी क्वांटिटी मध्ये तुम्ही आपल्या इथून कव्हर करू शकता. हे बघा हे पूजेसाठी लागणारा डबा आहे. ठोक्यामध्ये डबा आहे. अशी व्हरायटी तुम्ही कव्हर करू शकता. अखंड नंदादीप आहे प्युअर पितळ्यामधला. तर यामध्ये तुम्ही किती पण वेळ दिवा देऊ शकतो आणि वात आपली इथूनच हँडल करू शकतो. तर नवरात्रीमध्ये हा दिवा लागतो. आता सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे. यामध्ये साईजेस सुद्धा आहेत. काही जणींना घरामध्ये वेळ नसतो तर असा छोटा दिवा रेग्युलर पूजेमध्ये पण तुम्ही पितळी मधला कव्हर करू शकता. यामध्ये प्युअर पितळ यूज केलेलं असणार आहे. अशा प्रकारच्या तुम्हाला मोठ्या मूर्त्या हव्या असतील तर त्या सुद्धा आपल्या इथं. यानंतर ताटामध्ये पण असंख्य व्हरायटी आहे जी पितळी आणि तांब्यामध्ये असणार आहे. नक्षीमध्ये पण ताटे असतात. हा प्रकार आहे. प्लेन पाहिजे तर प्लेन पण ताटे असतात बघा. प्लेन मध्ये पण आहे, नक्षीमध्ये पण आहे. त्यानंतर हे अशा डिझाईनचे पण ताटे भरपूर चालतात. हे गिफ्टेड रिटर्न गिफ्ट साठी वगैरे छान आहे. वास्तू शांतीला वगैरे. हे पूजासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून पूजेच्या ताईचे सेट वगैरे पण बनवू शकता याच्यामध्ये. खूप छान आहे. आणि यामध्ये शंखांमध्ये पण तुम्ही अशी व्हरायटी आपल्या इथून वाजणारे शंख, दक्षिणावर्ती शंख आपल्या इथं अवेलेबल आहेत. शंख स्टँड पण असतात अवेलेबल. साईज प्रमाणे आहेत. असतात. त्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत वेगवेगळे. कासोच्या आकाराचे असतात. प्रकारे आपल्याकडे कॅन्डल स्टँड सुद्धा आहेत जे वेगवेगळ्या शेप मध्ये असणार आहे बघा. इथं 3चा आहे, हा 4चा आहे, हा अजून जास्त आहे. हा अशा प्रकारे प्लेट मधला हवा असेल तर प्लेट मधला पण कॅन्डल स्टँड असणार आहे. हा अगदी 200-250 पासून आहे. परत अशा प्रकारची मापटं आहेत आपल्याकडे बघा. तर गृहप्रवेशासाठी किंवा तुम्हाला मेजरमेंट साठी घरात वापरायला हवे असतील तर हे तांब्याचं आहे, पितळ्याचं आहे. प्युअर पितळा, प्युअर तांबा आहे. याच प्रकारे आपल्याकडे बघा तुळशी वृंदावन सुद्धा आहे. आता लग्न सराईमध्ये ह्या गोष्टी लागतात. तुम्ही हे शोधत असता. इथं तुम्हाला होलसेल भावामध्ये सिंगलची खरेदी करता येणार आहे. चौरंग म्हणजे त्याच्यात कसं 30 रुपयापासून 30 रुपये, 60 रुपये, 80 रुपये, 120 रुपये. साईज प्रमाणे रेट असतात. 4x4, 6x6, 8x8, 10x10 सगळे साईज असतात त्याच्यामध्ये. आणि त्याचा डब्बा पण येतो. स्टील मध्ये पण आहे. याच्यामध्ये पितळाचा पाहिजे पितळाचा पण आहे याच्यामध्ये. आता इथं पंचारती मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे. सगळ्यात छोटी पंचारती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मोठी पंचारती पण आहे. याला लाकडी हँडल आहे. सिंगल घेतली तर कितीला बसेल अशी छोटी सगळ्यात? अशी साधारण 125 रुपये रेट पर्यंत असते. वा एकदम सुरेख आहे बघा. धूपदाणी पण आहे आपल्याकडे. धूप पण आहे. झाकणवाले सुद्धा याच्यात प्रकार असतात सगळे. ही सगळ्यात लहान साईज आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला मोठे 4-5 साईज सगळ्यात छोटी काय रेंज आहे? साधारण तुम्हाला 350 रुपयापासून याची सुरुवात आहे. ओके. आपल्याकडे अशा प्रकारचे युनिक दिवे सुद्धा आहेत बघा. इथे तुम्हाला छोटे रेग्युलर दिवे सुद्धा आहेत. या दिव्यांमध्ये हे बघा, ह्याला लक्ष्मी कुबेर म्हणतात, ह्याला कुबेर दिवा म्हणतात बघा. साधारण याची क्वालिटी वगैरे एकदम सुंदर आहे, छान. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार आहेत. कमीत कमी काय स्टार्टिंग येते यामध्ये? कमी याच्यामध्ये 60 रुपयापासून सुरुवात आहे.
पुढे याच्यामध्ये घेईल तसे प्रकारे असतात, हे सगळे साईज असतात बघा याच्यामध्ये. असे सगळे साईज प्रमाणे रेट असतात. जशी साईज वाढणार आहे तसे रेट बदलत जातील. मी कमीत कमी रेट स्टार्ट करतेय. पुढे जशी तुम्ही साईज घेताल तशी तुम्ही मोठी घेतली तर रेंज वाढणार आहे. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या समया सुद्धा असणार आहेत, अगदी छोट्या समया आहेत. या छोट्या समया आपण कसं आपापल्या देवघरामध्ये सुद्धा सगळ्या लावू शकतो आपण याच्यामध्ये. आणि ही किती बसते ही रेंज याची? ही साधारण तुम्हाला 150 रुपयापासून याची सुरुवात आहे. आणि इथं बघा कमळ दिवे सुद्धा आहेत. कमळ दिव्यांमध्ये पण असंख्य प्रकार आहेत. याच्यामध्ये पण प्रकार आहे बघा. हा वजनाला जाड आहे आणि हा वजनाला पत्ता आहे. तर किमतीमध्ये कसं मालाच्या क्वालिटीनुसार याच्या सगळ्या किमती असतात. बरोबर. आणि पितळ हे वजनावर मिळतं त्यामुळे रेट बदलत जातात त्याच्यामध्ये. ह्या हळदी कुंकाचं करंडा आहे बघा. यामध्ये आपल्याकडे 2 कप्प्याचं सुद्धा आहे, 4 कप्प्याचं सुद्धा आहे. 4 कप्प्यामध्ये साईजेस सुद्धा साईजेस पण आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल पाहिजे तर सिंगल पण कुंकाचे करंडे असतात. ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात. हा एक प्रकार आहे. ह्याच्यात असा मटकी आकाराचा पण एक आहे. आणि हा डबलचा आहे. ह्याच्यात तुम्हाला वरती हळद आणि कुंकू असं दोन्ही पण ह्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही. आणि हा वजनाला एकदम तुम्हाला जाड असतो. जाड आहे. हे म्हणजे आपले पूर्वीच्या काळात पेशवेकालीन मध्ये असे करंडे वापरायचे आणि तो आपल्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला फुलदाण्या पण आहेत बघा, छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत. उतरण आहे आपल्याकडे, पितळी उतरण आहे. बघा याची क्वालिटी किती सुंदर आहे फुलदाणी. एकदम वजनाला जाड आहे. हातात घेऊन बघा. हे मस्त एकदम क्वालिटी, वजनदार आहे. आणि हे मेन म्हणजे वजन आहे याला. याच प्रकारे आपल्याला बघा पितळी नैवेद्याचं ताट सुद्धा आहे छोटंसं वगैरे पण येतील. कमळाच्या दिव्यांमध्ये पण सगळे क्वालिटी आहे, साईज नुसार आहेत सगळे. छोटी साईज काय आहे? सगळ्यात लहान साईज साधारण तुम्हाला 125 रुपयापर्यंत बसते. ओके. 125 रुपये, मग ती 180 रुपये साधारण असे सुरुवात आहे. मग साईज जसे जसे वाढणार तशा तशा त्याच्या किमती वाढत राहणार. ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात. आता हा हातात घेऊन बघा आणि हा हातात घेऊन बघा. जाड पातळ क्वालिटी हा पण फरक असतो. हे हलका आहे आणि हा वजनदार आहे. इथे पण आपल्याकडे छोटे दिवे पण आहेत, ग्लास आहेत, छोटे पितळी खड्यांचे दिवे पण असतात. ह्याच्यामध्ये दिवा लावला की साईडचे सगळे खडे चमकतात चांगले. ओके. वा मस्त आहे. हा छोटा आहे. हा काय रेंज आहे? हा साधारण 125 रुपयाच्या रेंज मध्ये आहे. ह्याच्यामध्ये पण मग सगळे मोठे मोठे साईज पण येतात सगळे. ओके. मस्त आहे. एकदम छान व्हरायटी आहे बघा. इथं छोटे उदबत्ती स्टँड सुद्धा आहेत. छोटे दिवे हवे असतील लुटण्यासाठी तर तुम्हाला अशा प्रकारे तुपाचे दिवे सुद्धा असणार आहेत. त्यानंतर असे कमळातले दिवे सुद्धा आहेत बघायचे. कमळातले दिवे पण आहेत. हे पण दिवे आहेत, निरंजन आहेत. सगळे त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या आकाराचे दिवे बघायचे. हा गुलाबाच्या आकाराचा पण आहे. काचेच्या दिव्यांमध्ये पण सगळे साईज आहेत. खड्यांमध्ये पण सगळे साईज आहेत. धूपदाणी पण व्हरायटी कव्हर करता येईल. असे सर्व व्हरायटी आपल्याला तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे. आणि आपला कायम असा स्टॉल असतो पुढं, दुकानाच्या पुढं. हा फक्त संक्रांतीसाठी नाही, इतर वेळेस पण असतो. आणि सुट्टीचा दिवस कुठला आहे आपला? तसा सोमवारचा दिवस असतो, पण आता सणामुळे मग सोमवारी सुट्टी चालू असतं. तर आठवड्यातले पूर्ण सगळे दिवस चालू राहणार. आणि सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आपलं हे होलसेल शॉप आहे, कारण आपल्या स्वतःचा कारखाना आहे. किरकोळ खरेदी सुद्धा तुम्ही आपल्या इथून होलसेल भावामध्ये करू शकता. सगळे व्यापारी माल येतात आणि विकायला घेऊन जातात माल सगळे. तर ही क्वांटिटी पण तुम्ही इथून कव्हर करू शकता. सुंदर व्हरायटी, प्युअर पितळ्यामधली व्हरायटी कव्हर करते. सर्व प्रकारच्या मूर्त्या आणि पूजेचं साहित्य आपल्या शॉपमध्ये मिळतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यावर अशा प्रकारचे नवनवीन मार्केटिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. इथं पितळीमध्ये आपल्याकडे लहान मोठ्या व्हरायटी पण आहेत. कॅन्डल स्टँड मध्ये पण असंख्य प्रकार आहेत बघा, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आता इथं तुम्ही बघतात चौरंग आहे. चौरंग कसे बसतात सर?